तर माननीय सन्माननीय आदरणीय ज्यांनी प्रथम पारितोषिक या स्पर्धेला दिलं ते सुरेश जाधव दादा यांचा याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहे. तर आम्ही पूर्ण टीमला विनंती करतोय की तुमच्या हस्ते त्यांचा यशोदी सन्मान करायचा आहे. मी मगाशीच सांगितलं इथून मोठं मन लागतं. प्रथम पारितोषिक देणं म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. तर धन्यवाद दादा. त्यांचा यशोदी सन्मान मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा मान सन्मान सत्कार या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. दादा यायचं लगेचच तुमचा यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल, कारण क्रिकेटवरचं प्रेम तुम्ही दाखवलं आणि प्रथम पारितोषिक तुमच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. तर खरंच टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. पैसा सर्वांकडे आहे, काढायला दम लागतो आणि प्रथम पारितोषिक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आलं आहे. तर सीमाताई यांचा देखील यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल, कारण क्रिकेटवरचं प्रेम, मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक. टाळ्या वाजवायचे जोरदार. त्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक या स्पर्धेला देण्यात आलंय. टाळ्या वाजवा. टाळ्या कमी आहेत, टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय इथून प्रथम पारितोषिक जरूर देण्यात आलं. त्यांचा यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण नक्कीच करणार आहोत, कारण चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि त्यानंतर गेले 2 दिवस अतिशय चांगलं काम लाईव्ह प्रेक्षक म्हणून सगळ्यांपर्यंत पोहोचवलं, घराघरामध्ये पोहोचवलं. तेच आमचे जवळचे मित्र कल्याण डोंबिवली गाजवून बसलाय, आता वाशी देखील गाजवत आहे, नवी मुंबई गाजवत आहे. तेच ओमसाई MTCच्या आपल्याला पाहायला मिळतात. रोशन फराड यांचा देखील यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचं. आणि आमचे कॅमेरामॅन साहिल, वय फार कमी आहे, कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. तेच यांचा देखील यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर महेश कदम आणि सुनील साळुंके तुम्ही देखील या व्यासपीठावरती तुमचं देखील स्वागत आहे. तर रोशन फराड यांचा यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. त्यांचा नेहमी आपण आवाज ऐकत असतो. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर त्यांचा यशोदी सन्मान या मुख्य व्यास अमोल पवार यांचा देखील यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहे. तर करण दादा यांना विनंती करतोय की टाळ्या वाजवायच्या एकदा. MTC लाईव्ह अगदी चांगलं क्लिअरिटी, क्वालिटी नेहमी असतं. तोच रोशन फराड अतिशय चांगलं लाईव्ह कास्टच्या माध्यमातून नेहमी पोहोचवलं जातं. तेच नेहमी चांगला पाठीशी सर्वांशी असतो. आणि साईल तू देखील यायचं, साईल आपल्याला जरूर पाहायला मिळतं. तर अमोल पवार सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणतीही स्पर्धा असू दे, अमरकचा खेळाडू आहे, त्याचा यशोदी सन्मान जरूर केला जातो आहे. क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अमरकचा 12th मॅन आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर गेले 2 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकला. ते आमचे जवळचे मित्र नेहमी या असोसिएशनमध्ये त्यांचा आवाज ऐकत असतात. तेच आकाश सरांचा मान सन्मान सत्कार इथे करायचा आहे. तर माननीय सन्माननीय आदरणीय सतीश यादव बाबा यांचा देखील यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावर टाळ्या वाजवायच्यात. गेले 2 दिवस त्यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. तेच आमचे जवळचे मित्र आकाश सरांचा यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर करतोय. तर महेश कदम आणि सुनील साळुंके दादा या मुख्य व्यासपीठावरती, त्यानंतर सतीश यादव बाबा यांचा यशोदी सन्मान आपण करणार आहोत. तर या बाबा तुम्ही तुमचा यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण नक्कीच करणार आहोत. क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहत असतो. सर्वजण नक्कीच वाट बघतात बक्षीस कधी मिळणार तर सगळंच आहे, कारण थोडंसं थांबावं लागेल. चांगलं क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि इथून या सर्वांचा यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. तर महेश दादा देखील यांचा यशोदी सन्मान आपण करणार आहोत. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातो. आणि त्यानंतर
इंग्लिश कॉमेंट्री त्यांच्या माध्यमातून आपण ऐकली. ते त्या गावचे चंद्रकांत सुतार यांचा देखील यशोदी सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. त्यांचा आवाज तुम्ही जरूर ऐकला. त्यांचा यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणं भरपूर गरजेचं आहे आणि इथून नक्कीच आपण करणार आहोत. तर सलाह वेळ घेऊ नका प्लीज. तर चंद्रकांत सुतार यांचा देखील यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे आणि त्यांचा भरपूर प्रेम आहे. त्यांना माईक भरपूर आवडतोय, लक्षात घ्या, कारण कॉमेंट्री करणं सुखाचं नाही आहे मित्रांनो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्णपणे अतिशय चांगलं इंग्लिशमध्ये त्यांनी नक्कीच समालोचन ऐकवलं आणि त्यांचा यशोदी सन्मान, मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. त्यानंतर इथून आपल्याला पाहायला मिळत आहे चांगलं क्रिकेट नेहमी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तेच क्वालिटी का असतं त्यांच्या माध्यमातून आपण दरवेळी पाहत असतो. सुनील साळुंके यांचा देखील यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. माईची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. टाळ्या वाजवायच्या, टाळ्या कमी पडायला नको. इथून कोण होणार बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही लगेच कळवणार आहोत. तर तामिनी गावचे संस्थापक आपल्याला पाहायला मिळतात सुरेश यांचा यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. आमचे अध्यक्ष राहुल डीजे यांचा यशोदी सन्मान करायचा. अध्यक्ष वाल्मिक पठार जरूर टाळ्या वाजवायचा. हा पाठीचा कणा आहे, सर्वांच्या नेहमी पाठीशी उभे राहणारा. जेव्हा राहुल डीजे आला त्यानंतर हे असोसिएशन उभं झालं आणि त्यांचा यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. आणि त्यानंतर सुरेश साळुंके यांचा देखील सत्कार करणं भरपूर गरजेचं आहे. त्यांनी देखील पंचांचं काम देखील अतिशय चांगल्या रीतीने पार पाडलं आणि इथून टाळ्या वाजवायचा. राहुल डीजे यांचा यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. सुरेश साळुंके यांचा देखील यशोदी सन्मान, प्रकाश साळुंके आबा यांचा देखील यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा देखील यशोदी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. चला वेळ घेऊ नका जास्त. चला त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आमच्यासोबत गेले 2 दिवसीय ही स्पर्धा मंत्रमुग्ध करण्यासाठी आमच्यासोबत साथी समालोचक म्हणून ज्याने काम पाहिलं, फक्त नवी मुंबई नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची ख्याती आहे आणि ज्यांच्या समालोचकाची चर्चा नेहमी असते आणि सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेमध्ये असणारे समालोचक अजित देसाई सर यांचा या स्पर्धेमध्ये शुभ सत्कार केला जाईल. मी विनंती करतो करणदादा साळुंके आपल्या शुभ हस्ते हा सत्कार तुम्ही करायचा आहे, कारण की अजित सर म्हटल्यानंतर एकदम गोड आवाज आणि त्यानंतर आमचे जवळचे मित्र आणि वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनमध्ये या ऑफिशियल स्पर्धेसाठी ज्यांचं समालोचक आपण ऐकलं तेच अजित देसाई सर यांचा मान सन्मान इथे केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय प्रकाश दादा साळुंके यांचा देखील यथोचित मान सन्मान आम्ही व्यासपीठावरती घेऊ इच्छितोय. तरी मी विनंती करतो चंद्रकांत दादा सुतार आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण घ्यायचा आहे. त्याचबरोबर सूरज दादा साळुंके यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण व्यासपीठावरती घेऊ इच्छितोय. तरी त्यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती या, तो सत्कार आपण स्वीकारा. यानंतर आदरणीय अक्षयदादा साळुंके यांचा देखील यथोचित मान सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. अक्षयदादांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या आणि हा सत्कार आपण स्वीकारायचा आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा आदर सत्कार मान सन्मान करणं ही परंपरा आहे, ही संस्कृती आणि ती नेहमी क्रिकेटच्या माध्यमातून जपली जाते.
त्याचबरोबर आदरणीय विजय दादा साळुंके यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. विजय दादा साळुंके आपण यावरती. चला आदर सत्कार मान सन्मान इथे समाप्त झाला असं मी जाहीर करतो. चुकून जर का नजरेआड कोणाचं नाव राहिलं असेल, कोणाचं जर का नाव इथे आम्ही घेतलं गेलं नसेल तर आम्ही क्षमा मागतो. बरोबर या स्पर्धेसाठी आणि नेहमी वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्या ज्या वेळेस स्पर्धा होते त्या स्पर्धेसाठी ज्यावेळेस चौकार षटकार येतो, विकेट येते, प्रत्येक चौकार षटकाराच्या पाठीमागे विकेटच्या पाठीमागे ज्यावेळेस चांगली चांगली गाणी वाजतात तेच आपले डीजे वाले दादा गणेश कदम यांचा इथे शुभ सन्मान आम्ही घेऊ इच्छितो. निखिल आपण या, त्यांनी काय काम केलेलं नाही आम्हाला माहिती आहे, तुम्ही या. एकदा जोरदार टाळ्या डीजे वाले, डीजे दादा 51-51+. त्याचबरोबर विशेष सन्मान आपण एक घेऊयात, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंच्या आणि आयोजक कमिटीची पोटाची खळगी ज्यांनी भरली आणि या स्पर्धेसाठी युट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं, तुम्हाला सर्वांचे लाडके मित्र अंकुश दादा साळुंके यांचा यथोचित मान सन्मान इथे आपण घेतो. एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी, कारण की त्यांनी खरंच भरपूर असं मोलाचं सहकार्य केलं या स्पर्धेसाठी. ही स्पर्धा यशस्वी होण्यापाठीमाग सगळ्यांना त्यांनी सपोर्ट केला. संपूर्ण कार टीमच्या खेळाडूंना मी विनंती करतो आपण हा सत्कार करायचा आहे. समारंभ इथे संपन्न झाला असं मी जाहीर करतो. जर चुकून नजरेआड कोणाचं नाव राहिलं असेल तर आम्ही क्षमा मागतो. यानंतर वैयक्तिक पारितोषिकांकडे चारी संघांनी लक्ष द्यायचं आहे. आंबवडे टीम, अमरक, हौदाशीवाडी, सिद्रुकवाडी चारी टीमनी लक्ष द्यायचं आहे. पहिल्यांदा तर या स्पर्धेमध्ये आपण खेळलो, स्पर्धेमध्ये खेळताना प्रत्येकाला मजा आली, प्रत्येकाने ही स्पर्धा एन्जॉय केली. एकदा कारळेगावच्या ग्रामस्थांसाठी त्यांच्या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की अव्वल दर्जाची स्पर्धा ती आपल्या भेटीला घेऊन आलेत. आई विठलाय देवी चषक, कारण की हे होते म्हणून आपण ही स्पर्धा खेळू शकलो. त्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि त्यानंतर ही स्पर्धा यशस्वी झाली. आता आपण जाऊयात या स्पर्धेमधला उत्कृष्ट झेल, एक अनोखं पारितोषिक या आयोजनांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळालं, कारण की जो खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट झेल पकडेल त्या खेळाडूसाठी मात्र हे प्राइज आहे, एक क्रिस्टल ट्रॉफी आहे. उत्कृष्ट झेल आपण जर का पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस ही झेल आम्ही पाहिली, खरं तर आम्ही देखील उठून उभं राहिलो होतो. ज्यावेळेस दोन खेळाडू एकत्रित चेंडूच्या खालती आले होते
त्यावेळेस एका खेळाडूच्या हातातून चेंडू निसटला, परंतु पाठीमागून जो खेळाडू पळत आला होता त्या खेळाडूने तो झेल पकडला आणि त्यावेळेस तो संघ त्या मॅच मध्ये आला आणि तिथून पुढे मॅचचं चित्र बदललं. तो खेळाडू आहे या स्पर्धेमधला उत्कृष्ट झेल पुरस्कृत आम्ही देतोय त्या खेळाडूला. ते खेळाडूचं नाव आहे प्रवीण शिद्रोक. या स्पर्धेमधला उत्कृष्ट झेल ज्या खेळाडूने पकडला विठलाई देवी शिद्रोकवाडी संघाचा प्रवीण शिद्रोक. त्याचा बॅकअप फार तिथे महत्वाचा होता. तिथून मॅच फिरली जो हा संघ या चषकामध्ये विनर राहिलाय. प्रकाशदादा साळुंके आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण द्यायची आहे. विठलाई देवी स्पोर्ट्स शिद्रोकवाडी संघाचा हा खेळाडू या स्पर्धेमध्ये ज्याने सर्वोत्तम झेल पकडली, अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाली. तिथून मॅचचं चित्र बदललं. कॉंग्रॅच्युलेशन्स आशिष, प्रवीण. उदयनमुख खेळाडू या स्पर्धेमधला उदयनमुख खेळाडू. जो खेळाडू त्याचं वय भरपूर लहान आहे, परंतु जो मैदानाच्या आतमध्ये खेळत होता, फलंदाजी गोलंदाजी भले त्याला मिळत नव्हती, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना मैदानावरील उपस्थित सर्व खेळाडूंचं लक्ष ज्याने वेधून घेतलं. सर्व खेळाडू ज्याच खेळाडूकडे पाहत होते तो खेळाडू, आणि त्या खेळाडूला आपण देणार आहोत उदयनमुख खेळाडूचा पुरस्कार. तो खेळाडू आहे, एनीवन गेसेस? तो खेळाडू या स्पर्धेमधला पट्ट्या आहे हौदाशिवाडी गावचा. नाव आहे अरुण फडकर. या स्पर्धेमधला उदयनमुख खेळाडू. अनिल दादा यादव आपल्या शुभ हस्ते हे प्राइज आम्ही देऊ इच्छितो. साम्राज्य मेन्सवेअरचे सर्वा स्वतः मालक योगेश दादा धडम, त्याचबरोबर प्रकाश पवार आप्पा, या दोघांचे ते शुभ आगमन झाले. आपण व्यासपीठावरती यायचं अशी मी तुम्हाला विनंती करतो. शंभूराज युवा संघटना अध्यक्ष सहकारी सर्वांनी स्टेजवरती या असं मी आपल्याला विनंती करतो. शंभूराजे युवा अध्यक्ष संतोषदा पवार यांना देखील विनंती करतो आपण देखील या. सर्व मान्यवरांचं खूप खूप स्वागत आहे. चला, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधला हा खेळाडू ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करत होता त्यावेळेस जणू काय एक सुपरमॅन मैदानाच्या आतमध्ये खेळतोय की काय, जणू काय सुपरमॅन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय की काय. कुठची कॅच कुठे जाऊन घ्यायचा, अगदी अवघड असलेली झेल सोपी करायचा आणि चांगल्या फलंदाजाच्या कॅचेस पकडत असताना या खेळाडूने मात्र या टॉपीवरती स्वतःचं नाव कोरलंय. तो पट्ट्या आहे आंबरक गावचा नाव आहे सनी पवार. या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. रनिंग कॅचेस ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या, द क्लासिकल सनी या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. लक्ष्मण साहेब साळुंके आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आम्हाला द्यायची आहे. आणि सनी आपले शूज आपण तिथेच काढा, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर एक क्रिस्टल ट्रॉफी आहे. खरं तर सिंहासनावरती विराजमान छत्रपती शिवाजी महाराज आज सनीच्या घरी चाललेत, अभिमानाची गोष्ट आहे. अभिनंदन सनी. सनीचा आपण एक मिनिट घेऊया नक्कीच. सनी या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर तू ठरलायस नक्कीच. ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळतोस बॅटिंग इतकी चांगली होत नव्हती, त्यानंतर ज्यावेळेस तुझी बॅटिंग चांगली होत नव्हती तर फायनलसाठी देखील तुमची सलामीची जोडी चेंज केली. या संघामध्ये होणाऱ्या चेंजेसबद्दल तू काय सांगशील? जेव्हा आपला टाइम चालतो त्यावेळी तर नक्कीच मी ट्राय करतो की टीम संघासाठी खेळण्यासाठी, पण जेव्हा आपला बॅट फेसमध्ये येतो किंवा बॅटला बॉल लागत नाही तेव्हा चेंजेस करणे खूप गरजेचे असतात. कारण ते एखादा नवीन प्लेयर त्या जागेवर जाऊन त्या लेवलची बॅटिंग करू शकतो हे ते दाखवून देतो कधी कधी. आणि मी सागरला त्यासाठी थांबवलं फायनलसाठी की माझ्या बॅटला बॉल लागत नव्हता आणि त्याला थांबून जो त्याने लास्ट बॉलला षटकार मारला तिथे नक्कीच गेमचं एक चेंजिंग पॉईंट ठरला ॲक्च्युली.
तर अभिनंदन सनी, खूप खूप अभिनंदन तुझं, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याचबरोबर माननीय आदरणीय बाळासाहेब विचारे, कर्मचारी लोकनेते बाळासाहेब देसाई, सहकारी सागर कारखाना यांचं देखील या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम. आम्ही आपलं सहर्ष असं स्वागत करतो. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. त्याचबरोबर जाऊयात या स्पर्धेमधला दादा खेळाडू म्हणजेच उत्कृष्ट फलंदाज, ज्याने बॅटिंग करत असताना अक्षरशः चांगल्या गोलंदाजांना अक्षरशः चारी मुंड्या चित केलं. चांगल्या गोलंदाजांविरुद्ध कड्यातले कडे प्रहार करत असताना स्वतःच्या नावाची एक अनोखी छाप सोडली आणि तो नेहमी सोडतो. त्या खेळाडूचं नाव आहे, त्या खेळाडूचा धमाका आहे, दमदार आहे तो खेळाडू. त्याचा नेहमी दबदबा राहिलाय वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये. तो प्रसाद सुर्वे ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. अनिल दादा यादव आणि दिनकर दादा पाटील, तुम्ही दोघेही या. खरं तर प्रसाद नक्कीच नाराज आहे, माहिती आहे, परंतु हार स्वीकारावी लागते कधी ना कधी. प्रसाद दादा या. एक क्रिस्टल ट्रॉफी, छत्रपती शिवाजी महाराज देखील सिंहासनावरती विराजमान चाललेत घरी. आज घरी वातावरण प्रसन्न असणार आहे. ही आमची मराठी संस्कृती आणि ही आमची साधीभोळी मराठी माणसं. कारण की प्रत्येकाला माहित आहे, आपण घेतला तो पहिला श्वास आणि आपण सोडणारा शेवटचा आस छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली देण आहे. प्रसादचे 2 मिनिटं मी घेणार आहे. नक्कीच प्रसाद दादा, ज्यावेळेस फायनलचा सामना चालू होता, पहिल्याच बॉलवरती विकेट गमावलीस. संघाला तुझ्याकडून भरपूर साऱ्या होप होत्या, परंतु प्रयत्न देखील तू भरपूर चांगला केला होतास, परंतु त्याच्यावरती झेल देखील तितकाच चांगला पकडला. फायनलमध्ये हार पत्करावी लागली. या 2 दिवसाच्या प्रवासामध्ये आणि 2 दिवसाच्या प्रवासाबद्दल आणि संपूर्ण जे आयोजन आहे त्या आयोजनामध्ये तू खेळी केलीस, काय सांगशील त्याबद्दल? पहिल्यांदा तर सांगेन की वाल्मिक पठार असोसिएशनने आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलं. माझ्यासारखा कितीतरी क्रिकेटपटू आहेत की त्यांना खेळायला इकडे चान्स दिला. त्यामुळे वाल्मिक पठार असोसिएशनचा मी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांच्यामुळे आमच्यासारख्या खेळाडूंना खेळायला भेटलं. भले आम्ही 5 वर्ष झालं इथे खेळतोय, 5 वर्षामध्ये पहिल्यांदा वर्ष तर असं होतं की एक मॅच जिंकत नव्हतो, पण तेच खेळत खेळत आजच्या कंडिशनला आम्ही असं खेळलोय की पहिलं बक्षीस तर आम्ही तर बक्षीसमध्ये येण्याची वाट बघत होतो, पण जेणेकरून आम्ही दुसरं बक्षीस मारलं त्याबद्दल तर चांगलंच वाटतंय. पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस ते आता होत गेलं, इथून पुढे पण आम्ही बक्षीस मारायला राहण्याची गॅरंटी देतो. आणि त्यानंतर तुम्ही गेले 3 वर्ष वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळताय. इथपर्यंत तुम्ही भरपूर दिवसानंतर पोहोचलात. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचे प्रयत्न काय होते आणि बाकीच्या संघांना काय सांगाल की जोपर्यंत तुम्हाला विजय भेटत नाही तोपर्यंत तुम्ही कसं थांबलं पाहिजे, संयम कसा बाळगला पाहिजे? संयम बघायला गेलं तर मला माझ्या टीमने खूप सपोर्ट केला. म्हणजे आत्तापर्यंत मी जेव्हा खेळतो तेव्हा मला माझ्या टीमने सपोर्ट केला. जिंकू हारू कसाही खेळ माझ्या टीमने मला सपोर्ट केला. त्यांच्यामुळे मी ज्या ठिकाणी पोहोचू शकलो. माझ्यापेक्षा जे सिनियर प्लेयर आमच्या टीममध्ये खेळतात त्यांनी मला खूप सपोर्ट केला, त्यामुळे मी खेळू शकलो. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचा नेहमी खेळ असाच राहील अशी आम्ही अपेक्षा करतो. की खऱ्या अर्थाने टीममधल्या सिनियर प्लेयरचा रिस्पेक्ट करणं फार गरजेचं आणि तो करत आलाय. प्रसाद हा होता, प्रसाद या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. कॉंग्रॅच्युलेशन्स. जाऊयात उत्कृष्ट गोलंदाजाकडे. उत्कृष्ट गोलंदाज म्हणजेच प्रसाद सारख्या खेळाडूंना अक्षरशः त्यांनी 4 मुंड्या चित केल्या. नक्कीच त्याच्या पेटीमधले अगदी सर्वाधिक कठीण बॉल तो मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना अक्षरशः हातामधून निसटलेला सामना त्यांनी पुन्हा मैदानाच्या आतमध्ये घेऊन आला आणि एक विजयाची वाट मळली आणि त्या विजयाच्या वाटेवरती तो स्वतः चालत असताना संघाला पूर्ण घेऊन गेला आणि शेवटी पोचता पोचता त्या ट्रॉफीपर्यंत पोहोचला आणि शेवटी क्षणाला त्यांनी त्या ट्रॉफीवरती स्वतःचं नाव कोरलं. तो फट्ट्या आहे, आंबरक गावाचं नाव आहे श्रीकांत कदम. या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. त्याची गोलंदाजी नव्हती तर रखरखत्या आगीचे निखारे होते. ज्यावेळी चेंडू टप्पा पाडायचा, टप्पा पाडल्यानंतर फलंदाज आपली डोळ्याची पापणी खाली करतोय की नाही करतोय तोपर्यंत चेंडू निघून जायचा. आंबरक एक्सप्रेस. श्रीकांत ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. मी विनंती करतो सुनील साहेब खामकर, त्याचबरोबर दिलीप दादा मोजर, तुम्हा दोघांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्राइज आम्हाला द्यायचं आहे. श्रीकांतच्या घरी देखील छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती आदेश आपण पाहिलं तर विराजमान जात आहेत घरी. क्रिस्टल ट्रॉफी चालली आहे.
नक्कीच श्रीकांत ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. श्रीकांतलाही आपण 1 ते 2 प्रश्न विचारणार आहोत. श्रीकांत, उत्कृष्ट गोलंदाज मिळाला. या रेसमध्ये भरपूर जण धावत होते, अक्षरशः भरपूर जण पळत होते, परंतु सर्वाधिक जास्त विकेट्स तू मिळवल्यास आणि सर्वात मोठी धाव तू घेतलीस. विचार केला होतास की उत्कृष्ट गोलंदाजापर्यंत पोहोचशील म्हणून? नाही, असा काही विचार नव्हता केला, पण आपला बेस्ट द्यायचा प्रत्येक मॅचमध्ये एवढाच विचार होता. उत्कृष्ट गोलंदाज तुला मिळाले. संघाच्या टीम मॅनेजमेंट बद्दल काय सांगशील आणि नेहमी तुला बॅक करणाऱ्या खेळाडूंबद्दल काय बोलशील? संघ नेहमीच प्रॅक्टिसमध्ये असतो, त्यामुळे आम्ही एवढे बक्षिसे मारतोय आणि कॅप्टन व्हाईस कॅप्टन सर्व बॅक करतात, त्यामुळे आज आज इथे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून भेटलो. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी. हा होता श्रीकांत, जो ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. जाऊयात मालिकावीराकडे. नो डाऊट सगळ्यांना समजलंच असेल, या खेळाडूला खऱ्या अर्थाने बक्षिसांची सवय आहे, वैयक्तिक पारितोषिकांची सवय आहे. या खेळाडूच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना अक्षरशः गोलंदाज विचार करतात की पुढील बॉलवरती मी माझं बेस्ट देईन, परंतु हा खेळाडू माझ्या समोर आहे तर तो कोणत्या साईडला आणि कोणत्या बाजूला फटकेबाजी करेल. खऱ्या अर्थाने झटपट पटापट अटक मटक चवळी चटक सगळ्यांसकट धर की आपट या स्पर्धेमधला मालिकावीर राहिलाय आंबरक संघाचा बक्कासूर सूरज पवार. या स्पर्धेमधला मालिकावीर, दादा खेळाडू, मॅन ऑफ दी सिरीज. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्या ज्या वेळेस हा संघ खेळलाय त्या वेळेस वैयक्तिक पारितोषिकांमध्ये या खेळाडूचं नाव नेहमी आलंय. तो सूरज पवार या स्पर्धेमधला मालिकावीर राहिलाय, दादा खेळाडू या स्पर्धेमधला, ज्यांनी सर्व फॉर्मॅट मध्ये नंबर 1 खेळी केली. तो सूरज पवार आपण पाहतोय. अजय दादा साळुंके आपण या, कारण की हे संपूर्ण चषक आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिले गेलेत. क्रिकेट प्रेमी अजय दादा यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आम्ही देवी इच्छितोय. संजय दादा यादव तुम्ही देखील या. क्रिकेट प्रेमी अजय दादा साळुंके, भरपूर प्रेम आहे त्यांचं क्रिकेटवरती आणि कारळे संघावरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. सूरज पवारकडे आपण जाऊया. सूरज पवार आपण जर का पाहिलं तर वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये, मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये बकासूर या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. बकासूर नाव कसं वाटतं, आवडतं की नाही? हो, नक्कीच. बकासूर नाव त्याच्या खेळीमुळे त्याला असं दिलं गेलंय, कारण की तो बकासूर सारखी त्याची खेळ आहे आणि बक्षिसं खाण्याची ज्याला सवय आहे तो सूरज पवार आज या स्पर्धेमध्ये मालिकावीर तुला मिळालं. आज बरेच सामने हाताबाहेर जात होते, परंतु संपूर्ण टीम एफर्ट्समुळे ते सामने पुन्हा एकदा तुम्ही मॅचमध्ये घेऊन आलात. तर संघामध्ये जे यंग खेळाडू आहेत त्यांना काय प्रेरणा देशील आणि संघाबद्दल काय सांगशील? संघ तर टॉपचा बनत चाललेलाच आहे आमचा. मोरणा असोसिएशन झालं, वाल्मिक पठार झालं, सध्या तर फॉर्ममध्ये आहे, बक्षीस पात्रात कायम असतो. असाच एफर्ट ठेवला तर चांगली गोष्ट आहे. आणि संघामध्ये जे यंग खेळाडू खेळतायत त्यांना काय प्रोत्साहन द्याल, काय सांगाल त्यांना, कसा खेळ करायला पाहिजे आणि कसं टिकायला पाहिजे, आपल्या संघासोबत एकनिष्ठ कसं राहायचंय, जर कोणता विजय आपल्याला भेटत नाही तर त्याची प्रतीक्षा कशी करायची आणि कुठपर्यंत करायची? नक्कीच मी सांगेल की प्रॅक्टिसमध्ये राहा, संघासोबत राहा. नक्कीच चान्स आज ना उद्या भेटणारच आहे. जसा आमच्या वैभवला भेटत चालला की 12वा प्लेयर होता, परंतु आता 11मध्ये त्याची जागा त्याने फिक्स केली. तर हा होता सूरज पवार, जो राहिला या स्पर्धेमधला मालिकावीर आणि वैभव सारख्या अनेक खेळाडूंना तो तयार करणार आहे त्याच्या तालमीमध्ये. वैभव आता तयार झालाय. तर जाऊयात आपण आता सांघिक पारितोषिकांकडे, जिथे मात्र संघांना दिले जातील पारितोषिक.
जाऊयात चतुर्थ पारितोषिकाकडे. या स्पर्धेमध्ये अगदी आपण वेगळा गट खेळवला होता. चतुर्थ पारितोषिकासाठी संघ अतिरिक्त नोंदणी करत होते. त्यासाठी आयोजकांनी आमच्या वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनच्या कमिटीने ठरवलं की एक गट आपण चतुर्थ पारितोषिकासाठी तिथे खेळवूया. परंतु त्या गटामध्ये अगदी चांगल्या टीम्स होत्या. त्या गटामध्ये अगदी ज्या टीम्स होत्या, ज्या टीममध्ये प्रत्येक खेळाडूला चांगला खेळ करता येतो, परंतु त्या टॉप 4 टीममध्ये एक संघ मात्र सरस राहिला आहे आणि तो संघ या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकावरती येऊन आपलं समाधान मानतोय. तो संघ आहे विठलाय देवी शुद्रुकवाडी संघ. या स्पर्धेमधला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी राहिला. मी विनंती करतो कॅप्टन बोथ दी प्लेयर्स आपण या. तुम्हाला ट्रॉफी इथे आम्ही देवी इच्छितो. प्रकाशदादा साळुंके आणि दिनकरदादा पाटील या दोघांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आम्हाला द्यायची आहे. आई विठलाय देवी छिद्रुकवाडी संघ या स्पर्धेमधला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी राहिलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. आज मागील चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील या संघाने आपली नोंद दाखवली होती, परंतु तिथे थोडासा खेळ कमी पडला, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांनी आपला क्लास दाखवला. चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर जाऊयात आपण तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे, जिथे हा संघ चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील रनरअप राहिला होता आणि याही चषकामध्ये ज्या संघाने आपला खेळ सादर करत असताना अक्षरशः पहिल्यांदा क्वालिफायर झाला, त्यानंतर अगदी धडाकेबाज एंट्री आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांची झाली आणि मैदानाच्या आतमध्ये खेळ सादर करत असताना अप्रतिम खेळ राहिला. फक्त शेवटच्या क्षणाला हा संघ आणि त्यांचा संघर्ष कुठेतरी कमी पडला आणि तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकापर्यंत येऊन या संघाचा खेळ मात्र इथे थांबला. तो संघ आहे त्या नावाची चर्चा आता नेहमी होत राहणार आहे. सिद्धिविनायक स्पोर्ट्स हौदाची वाडी संघ या स्पर्धेमधला तृतीय क्रमांकाचा मानकरी राहिला आहे. अभिनंदन. या कॅप्टन आणि बहुती प्लेयर्स, कॅप्टन वरती यायचं आहे आपण, बाकी प्लेयर्स पण या, कारण की तुमचा देखील या हातभार भरपूर आहे, कारण की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. 11 जणांनी खेळला तरच तो पूर्ण होतो. अनिल दादा यादव आणि अशोक दादा साळुंके या दोघांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आम्ही देवी इच्छितोय. छिद्रुकवाडी संघ जायचं नाही, आपल्याला एक आगळं वेगळं सेलिब्रेशन पण करायचं आहे इथे. गणपती बाप्पाच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये सातत्याने खेळत असतो आणि आज गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी राहिला आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स हौदाची वाडी संघ. अभिनंदन तुमचं देखील, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर जाऊयात या स्पर्धेमधला रनरअप संघ. खरं तर हा संघ गेले 3 वर्ष झालं प्रयत्न करत होता. पहिलं वर्ष झालं, दुसरं वर्ष झालं, तिसरं वर्ष झालं, ट्रॉफी हाती सापडत नाहीये, परंतु आम्ही संघर्ष थोडी सोडणार आहे, आम्ही संघर्ष सोडणार नाहीये, आम्ही संयम बाळगणार आहे, शांतता राखणार आहे आणि टप्प्यामध्ये आल्यावर कार्यक्रम जरूर करणार आहे. आणि आज कार्यक्रम केला. फायनलच्या लढतीमध्ये भले हा संघ कमी राहिला, परंतु मोठमोठ्या संघांना चारी मुंड्या शीत करत हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. त्या संघाचं नाव आहे वाघजाई 11 आंबावडे संघ. या स्पर्धेमधला रनरअप राहिलाय. अभिनंदन टीम. काय खेळ राहिलाय टीमचा, अप्रतिम खेळ राहिलाय.
संयम बाळगणं कोणी या संघाकडून शिकायला हवं. संयम भरपूर बाळगला. अंकुशदा साळुंके आणि संजयदादा यादव आपण दोघे या. तुम्हा दोघांच्या शुभ असते ही ट्रॉफी आम्ही देवी इच्छितोय. अभिनंदन वागजा 11 आंबावडे संघ या स्पर्धेमधला रनरअप संघ राहिलाय. अप्रतिम त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अव्वल दर्जाचा खेळ, लढुवई या पद्धतीचा खेळ ज्यांचा आपल्याला पाहायला मिळाला तो संघ या स्पर्धेमध्ये रनरअप राहिलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आशिष ट्रॉफी घेऊन 2 मिनिटे येऊ शकता. हेमंत दादा ट्रॉफी घेऊन या, 2 मिनिटे कॅप्टनला पाठवा. त्यानंतर जाऊयात प्रथम पारितोषिकाकडे. या स्पर्धेमधला दादा संघ, या स्पर्धेमध्ये ज्या संघाने मात्र खेळी करत असताना चांगल्या चांगल्या संघांना पाठीमागे सोडलं आणि अनेक संकट त्यांच्या मध्ये आले आणि प्रत्येक संकटाच्या छाताडावरती पाय देऊन या स्पर्धेमधला तो दादा संघ राहिलाय, चॅम्पियन संघ राहिलाय. जणू काय या संघाला बक्षीस घेण्याची सवयच लागली आहे. तो संघ आहे आई मानाई देवी स्पोर्ट्स साम्राज्य संघ. या स्पर्धेमधला चॅम्पियन आणि दादा संघ राहिलाय. एक खेळाडू मात्र आपल्या संघाच्या विजयासाठी मैदानामध्ये आत्मसमर्पण करत असताना प्रत्येकाची मेहनत अफाट राहिली आहे. सुरेशदा जाधव आणि सीमाताई, तुम्हा दोघांच्या शुभ असते ही ट्रॉफी आम्हाला द्यायची आहे. तुम्ही दोघेही या. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला प्रथम पारितोषिकाचं बक्षीस दिलं गेलं होतं. चॅम्पियन आणि त्याचबरोबर कुलाबा विधानसभा समन्वयक शिवसेना, आंतरराष्ट्रीय ह्युमन राईट वेलफेअर असोसिएशन नवी मुंबई सचिव, राष्ट्रीय कर्मचारी सेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, माननीय आदरणीय श्री सचिन साळुंके साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफी सौजन्य आपल्याला राहिले, संपूर्ण चषक आपल्याला दिले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद साहेब, तुमचा असाच साथ आणि प्रसिद्ध नेहमी आमच्या सोबत राहील अशी आम्ही आशा आणि अपेक्षा बाळगतो. थँक्यू सो मच. येस, कॅप्टन आणि ट्रॉफी थांबतील, बाकी तुम्ही जाऊ शकता.
इथे आपण सेलिब्रेशन करूया. आपण इथे एक अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन करूयात. एक अनोख्या पद्धतीने आपण चारही संघांचा आभार मानूया, चारही संघांना शुभेच्छा देऊया, चारही संघांचं अभिनंदन करूया. चारही संघ या स्पर्धेमध्ये ज्यांनी बाजी मारली त्या चारही संघांना अगदी अनोख्या पद्धतीने आपण त्यांना शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी आणि त्यांचं अभिनंदन करूया. चला ठीक आहे, थोडीशी गपलं झाली पण